धुक्याने आपल्याला एक गोष्ट खूप छान शिकवलेली आहे. जेव्हा दूरचं दिसत नसेल, तेव्हा एक एक पाऊल पुढे टाकत जा, रस्ता आपोआप मोकळा होतो. ह्या चॅनलमध्ये शिकत आहोत आपण इंग्लिशची इझी सेंटेन्सेस, जी आपली इंग्लिश इम्प्रूव्ह करण्यासाठी आपल्याला त्याची खूप हेल्प होते. तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. व्हिडिओच्या शेवटी मी आपण जे काही रूल्स आहे ते फॉलो करायचे आहेत, ते रूल्स आपण शेवटी डिस्कस करूया. चॅनलला सबस्क्राईब केलेल्या सर्वांचे खूप खूप थँक्यू. सबस्क्राईब करा चॅनलला. व्हिडिओ आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. चला आपल्या फर्स्ट सेंटेन्सला सुरुवात करूया. आपलं फर्स्ट सेंटेन्स आहे, तुला कोणी सांगितले? तुला कोणी सांगितले? हू टोल्ड यू? हू टोल्ड यू? बघा, जनरली आपण असं होतोच की तुला हे कोणी सांगितले, हे बोलतोच आपण. तर त्यावेळेस आपण इंग्लिशमधून कसं बोलणार? हू टोल्ड यू? हू टोल्ड यू? नेक्स्ट आहे, तुला कोणी विचारले? तुला कोणी विचारले? हू आस्क्ड यू? हू आस्क्ड यू? ओके. नेक्स्ट आहे, इथे पाणी कोणी सांडवले? इथे पाणी कोणी सांडवले? हू स्पिल्ड द वॉटर हिअर? हू स्पिल्ड द वॉटर हिअर? ओके. नेक्स्ट आहे, तुमचे गुरु कोण आहेत? तुमचे गुरु कोण आहेत? हू इज युअर मेंटॉर? हू इज युअर मेंटॉर? नेक्स्ट आहे, बघा असेच काही सेंटेन्सेस आपण बनवू शकतो. नेक्स्ट आहे, तुमचे आवडते कलाकार कोण आहे? तुमचे आवडते कलाकार कोण आहे? हू इज युअर फेवरेट आर्टिस्ट? हू इज युअर फेवरेट आर्टिस्ट? नेक्स्ट आहे, तुमचे आवडते खेळाडू कोण आहे? तुमचे आवडते खेळाडू कोण आहे? बघा, याच्या पुढची जी काही सेंटेन्सेस आहेत ती जवळजवळ सेमच आहेत. तर तुमचे आवडते खेळाडू कोण आहे? त्यासाठी इंग्लिशमधून कसं होईल? हू इज युअर फेवरेट प्लेयर? हू इज युअर फेवरेट प्लेयर? नेक्स्ट आहे, तुझे आवडते गायक कोण आहे? तुझे आवडते गायक कोण आहे? हू इज युअर फेवरेट सिंगर? हू इज युअर फेवरेट सिंगर? बघा, तुमचे आवडते कलाकार कोण आहे साठी हू इज युअर फेवरेट आर्टिस्ट? तुमचे आवडते खेळाडू कोण आहे साठी हू इज युअर फेवरेट प्लेयर? तुमचे आवडते गायक कोण आहे साठी हू इज युअर फेवरेट सिंगर? नेक्स्ट आहे, तुमचे आवडते शिक्षक कोण आहेत? तुझे आवडते शिक्षक कोण आहेत? तुमचे किंवा तुझे साठी हूच होतं. ओके. हू इज युअर फेवरेट टीचर? हू इज युअर फेवरेट टीचर? नेक्स्ट आहे, तुझे आवडते लेखक कोण आहे? तुझे आवडते लेखक कोण आहे? हू इज युअर फेवरेट रायटर? हू इज युअर फेवरेट रायटर? आणि नेक्स्ट आहे, या रेस्टॉरंटचा मालक कोण आहे? या रेस्टॉरंटचा मालक कोण आहे? हू इज द ओनर ऑफ दिस रेस्टॉरंट? हू इज द ओनर ऑफ दिस रेस्टॉरंट? ओके. स्क्रीनशॉट क्लिक करून घ्या. बघा, आपल्याला इंग्लिश शिकायची आहे ना. आपला हा डिसिजन म्हणण्यापेक्षा आपल्याला शिकायचंच आहे इंग्लिश. बघा, इंग्लिश ही एक काळाची गरज आहे. त्यासाठी आपण एक सेंटेन्स बघतो बघा नेहमीच, प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. ओके. तर हे जे सेंटेन्स आहे ना, यात आपण आणखी एक ॲड करू, डेली प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. आपण डेली इंग्लिशला ठरवायचं आहे की मी इंग्लिशला माझ्या जे काही रुटीन आहे त्यातला अर्धा तास, 20 मिनिट, 25 मिनिट मी देणारच आहे. तर आणि त्या वेळेमध्ये काय करायचं आहे, तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे तीच वेळ नाही, तर आपल्याला एखादी गोष्ट शिकायची आहे ना. बघा, आपण एखादं सॉन्ग शिकतो, कसं शिकतो? वारंवार ते गाणं आपण ऐकतो, आपल्या कानावर पडतं, कुठेतरी प्ले होत असतं ते गाणं आणि ते गाणं कंटिन्यू आपल्या कानावरती पडतं आणि आपण काही दिवसातच आपण ते गाणं शिकतो. ह्याच वेने आपल्याला इंग्लिशही शिकायचे आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे इंग्लिश शिकण्यासाठी एक नोटबुक करा
आजपर्यंतची मी जी काही व्हिडिओज अपलोड केलेली आहेत ती सगळी व्हिडिओची सेंटेन्सेस लिहून काढा त्या नोटबुकमध्ये. ती सेंटेन्सेस लिहिताना सगळी सेंटेन्सेस मोठ्या आवाजात बोलून लिहा. त्यानंतर डेली ती सेंटेन्सेस, प्रत्येक सेंटेन्स, ईच अँड एव्हरी सेंटेन्स तुम्ही 4 to 5 टाइम्स डेली लाऊडली रीड करायचं आहे. देन जेव्हा आपण बोलू तेव्हा सगळी आपण जी काही सेंटेन्सेस रीड केलेली आहेत ती आपोआप डेली जेव्हा आपण रीड करतो ना तेव्हा ती आपोआप आठवतात आलं आपल्याला. आणि आपण जेव्हा बोलतो ना रोज तेव्हा इंग्लिशमध्येच वर्ड्स बोलण्याचा किंवा सेंटेन्स बोलण्याचा ट्राय करा. आपोआप जे आपल्याला हॅबिट लागते आणि आपलं इंग्लिश इम्प्रूव्ह होतं. त्यानंतर आणखी काही आपण इंग्लिश न्यूजपेपर रीड करू शकतो, इंग्लिश न्यूज ऐकू शकतो, इंग्लिश छोटी छोटी बुक्स रीड करू शकतो. घरात छोटी मुलं असेल त्यांच्याशी आपण इंग्लिश बोला, जशी येईल तुटकी चुकीची कशी येऊ द्या इंग्लिश बोला. त्यानंतर बेस्ट एक ऑप्शन आहे, मिररमध्ये उभे राहा आणि मिररसमोर स्वतःशी इंग्लिश बोला. इंग्लिशमधून विचार करा. सकाळी उठल्यानंतर मला आज हे करायचं आहे, ते करायचं आहे, आज हा वार आहे किंवा काय जे आहे आपलं जे काही रूटीन आहे ते सगळं इंग्लिशमधून एक विचार करा. आणि त्यानंतर झोपतानाही इंग्लिशमधूनच विचार करून झोपा की मी आज हे केलं, ते केलं. जे काही आहे आपलं सराउंडिंग आहे, आपल्या आजूबाजूला कोण चाललं आहे, कोण काय करतं आहे, ते सगळं तुम्ही इंग्लिशमधूनच विचार करा. जसं की म्हणजे आपल्या बाजूला काही वस्तू आहेत त्या त्या इंग्लिशमधूनच आय कॅन सी अ चेअर, आय कॅन प्ले विथ अ बॉल वगैरे असं जे काही सेंटेन्सेस आहे ना ती सगळी इंग्लिशमधूनच विचार करा मनातून. आणि जेव्हा ही हॅबिट लागून जाते ना तेव्हा आपली इंग्लिशचं एन्व्हायरमेंट आपणच स्वतःसाठी क्रिएट करत असतो. आणि कधी पण बघा स्वतः केलेला जो रस्ता असतो ना तो रस्ता फार बेस्ट असतो आणि त्या रस्त्यावरती जेव्हा आपण जातो ना तेव्हा सक्सेस आपल्याला नक्कीच मिळतं. अशाच वेने आपण इंग्लिशचं एन्व्हायरमेंट क्रिएट करायचं आहे आणि इंग्लिश शिकायचं आहे. चॅनलवरती नवीन असाल, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, ज्यांना कोणाला इंग्लिश शिकायचं आहे त्यांच्यापर्यंत शेअर करा. आणि ज्यांनी कोणी चॅनलला सबस्क्राईब केलेलं आहे, लाईक केले आहे त्या सर्वांचे खूप खूप थँक्यू. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, इंग्लिश बोलत राहा. बाय.